धामोरी येथे धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे श्री माणिकेश्वर अडबंगीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने व साधू संतांच्या उपस्थितीत दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी ते 20 जानेवारी 2026 पर्यंत नवनाथ ग्रंथाचे पारायण, 20 जानेवारी रोजी नवनाथ ग्रंथ पूजन, भिक्षा फेरी, श्री नवनाथ पालखी मिरवणूक, कलश पूजन मोठ्या उत्साहात व भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले। सोहळ्यासाठी मठाधिपती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम, परमपूज्य सद्गुरू रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य महामंडलेश्वर 1008 साध्वी शारदानंदगिरी पोहेगाव यांची उपस्थिती लाभली। अडबंगीनाथ तपोभूमी ही श्री नवनाथ संप्रदायाचे आदिपीठ असून अडबंगीनाथांची जन्मभूमी, तपोभूमी व दीक्षाभूमी आहे। नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय 34 ओवी क्रमांक 63 मध्ये दर्शविल्याप्रमाणे श्री गोरक्षनाथांनी श्री अडबंगीनाथास दीक्षा देऊन आपल्या पदस्पर्शाने हे स्थान पुनीत केले आहे। या जागेवर 9 विराट फांद्यांचे पूजनीय वृक्ष हे गोरक्ष चिंच म्हणून प्रख्यात आहे। अत्यंत प्राचीन आयुर्वेद शास्त्र आधारित सदरच्या गोरक्ष चिंचेची पाने, फळे व साल हे बहुरोगनाशक म्हणून प्रसिद्ध असून भाविकांना त्याचा लाभ मिळतो। या कार्यक्रमासाठी विजय त्र्यंबक जाधव, विजय माला खैरनार, विश्वावती काळे, गोरक्ष बोरसे, पोपटराव मोरे, विमल बोरसे, विश्वास त्र्यंबक जाधव, रागिनी देशमुख, राहुल जाधव, संदीप आढाव, बाबासाहेब मांजरे, विलासी कदम, राधिका पाटील, अभिजित जाधव, बाळकृष्ण मांजरे, विद्याताई पाटील, ऐश्वर्या दिदने, चेतन कदम, सुनील मोरे, योगेश मोरे यांनी या कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम घेतले। श्री माणिकेश्वर अडबंगीनाथ धामोरी व या कार्यक्रमाची अधिक माहिती विठ्ठल महाराज बेडवर व ट्रस्टी विजय जाधव, अभिजित जाधव यांनी दिली। SG न्यूज मराठी चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। नमस्कार, मी विजय जाधव, श्री क्षेत्र अडबंगीनाथ जन्मभूमी, तपोभूमी, दीक्षाभूमी या पावनभूमीतून बोलतो। या इथं सर्व वर्षापासूनची परंपरा नाथकालीन आहे आणि आपण यातून एक असा संदेश जातो की आता ही जी नवीन पिढी आहे हिला अध्यात्माचा ओढ लागली पाहिजे आणि त्या दृष्टीने ही पिढींना सुसंस्कार झाले पाहिजे। संस्कारिक पिढी, नवीन पिढी तयार होण्यासाठी हे धार्मिक पिढी, धार्मिक कार्यक्रम करणं फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे। यामध्ये तरुणांचं मत परिवर्तन होतं, त्यांच्यामध्ये जो द्वेष, राग, लोभ हा त्यांचा नष्ट होतो आणि त्यांना विज्ञानाबरोबरच अध्यात्माची ओढ ही निर्माण होते। त्यासाठी ही पर्वणी खूप सुंदर आहे आणि यामध्ये आपण बघा की संपूर्ण लहान लहान मुलं इथं भोजन वाढत आहेत आणि त्यांनी 9 दिवस पारायण पण इथं केलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी। त्यांना जो आनंद मिळतो तो एक अतिशय उच्च असा दर्जाचा आहे। आज या पावनभूमीत ही अडबंगीनाथांची जन्मभूमी, तपोभूमी, दीक्षाभूमी असून या ठिकाणी तिन्ही नाथांची पावन झालेली आहे। चैतन्य अडबंगीनाथ महाराज, चैतन्य गोरक्षनाथ महाराज, चैतन्य चौरनाथ महाराज यांनी तर येऊन या भूमीला पावन केलं आणि तो अडबंगीनाथ ह्या आपल्या पूर्ण परिसरामध्ये प्रख्यात आहेत आणि ज्यांचा अध्याय भक्तिसार अध्याय 33 आणि 34 मध्ये त्याचा उल्लेख आहे। ही माघशी द्वितीयेला पूर्ण जगभर साजरी केली जाते। भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये धर्मनाथ बीज साजरी केली जाते कारण नाथांनी भ्रमण हे पूर्ण जगात केलेलं आहे। तर अशा धर्मनाथ बीजाचा उद्देश असा आहे की धर्मराजाला ज्यावेळेस नाथ दीक्षा दिली तो काळ होता, तेव्हा तो दिवस होता माघशी द्वितीया आणि त्या दिवशी दीक्षा देताना जी भव्य असं त्यांनी यथोचित सर्व साधू संतांना भंडारा केला। त्या भंडाऱ्याचं निमित्त साधून सर्व साधू संत तिथले ग्रामस्थांना ते भोजन मिळालं आणि सर्व तृप्त झाले। तर तो आनंद बघून स्वतः त्या पंक्तीला स्वतः गोरक्षनाथांनी वाढलं, म्हणजे प्रत्येक पंक्तीला गोरक्षनाथांनी स्वतःच्या हाताने वाढलं आणि सर्व तृप्त झाले। तर ते तृप्त झालेले पाहून त्यांना इतका आनंद झाला गोरक्षनाथांना की ते म्हणले अशी ही जी बीज जो ज्याच्या इच्छाशक्तीप्रमाणे करील तर त्याला कधीही काही कमी पडणार नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी अडबंगीनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या करून सदरचे गाव हे पुनीत केले आहे आणि या ठिकाणी दरवर्षी माघशुर द्वितीयेला या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरी होते। तसेच या ठिकाणी जर बघितलं तर अडबंगीनाथांनी तपश्चर्या केलेली आहे। या ठिकाणी शिळा जी आहे ती चिरंतर आहे व तसेच इथं
अडबंगीनाथांनी तपश्चर्या केली त्या शिळेवरती या ठिकाणी गोरक्ष चिंच या अशा महाकाय वृक्षाचं एकंदरीत विराट असं अस्तित्व आहे. या ठिकाणी या वृक्षाला जर बघितलं तर नवनाथाच्या 9 मेन ब्रांचेस 9 फांद्या या ठिकाणी जर बघितलं आपण 9 फांद्याच या ठिकाणी नवनारायणचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी इतर वेळेसही दर गुरुवारी भाविक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणचं जर महत्त्व सांगण्याचं हे झालं या ठिकाणी भरपूर भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण झाली आहे. ही जी चिंच आहे ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये त्याचा बहुमूल्य असं योगदान आहे. या चिंचीचं जर सपोज आपण सेवन केलं तर विविध प्रकारचे रोग मेडिकली जरी बरे होत नसतील ते बरे होतात. आणि असं कधी झालंच नाही की धर्मनाथ बीज उत्सव हा साजरा झाला आणि भाविकांची वर्दळ ही कमी झाली. दरवर्षी जर बघता गेलं तर दरवर्षी भाविकांची संख्या ही अतोनात वाढत आहे. किंबहुना त्यांना या स्थानाची प्रचिती मिळत आहे. त्याचप्रमाणे या स्थानावर आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना जे नाथांकडून जे प्राप्त करायचं आहे ते खऱ्या अर्थानं त्यांना मिळत आहे. त्याकरता या ठिकाणी जर बघितलं तर दरवर्षी नाथभक्तांची इथं वर्दळ वाढत आहे. त्यानं नाथ हे भ्रमण करत होते. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर असूही शकतं, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी अडबंगीनाथाची जन्मभूमी, तपोभूमी आणि दीक्षाभूमी आहे. सदलित स्थानाचा उल्लेख हा अध्याय क्रमांक 33-34 मध्ये या स्थानाचा उल्लेख आहे. चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय, श्री गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, जय श्री अडबंगीनाथ महाराज की जय. गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी मच्छिंद्राध्या चौरंगी रामायण सवर्ती संज्ञा बुद्धांग नवनाथ सिद्ध. नाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली गर्भगिरी पर्वतापासून सुरू झालेली ही रांग आणि त्र्यंबकेश्वरापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुणसुत मालुकवी रचित नवनाथ ग्रंथामध्ये 34व्या अध्यायात जे काही वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये गोदाकिरी उत्तर तिरे आणि गोदा काठाच्या उत्तर तीरावर असणाऱ्या श्री क्षेत्र धामानगर आणि जे काही अडबंगनाथांचं मुख्य अधिष्ठान या ठिकाणी सांगितलं जातं तर ते धामानगर जे आहे ते आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे गाव एक छोटंसं गाव असून नाथांच्या वास्तव्याने, नाथांच्या पदस्पर्शाने, नाथांची जन्मभूमी, कर्मभूमी, दीक्षाभूमी च्या माध्यमातून हे नावारूप आलेले हे गाव आणि आजही त्याचा सार्थ अभिमान सगळ्या धामोरीकरांना आहे. एक अधिष्ठान नाथांच्या नावाने या ठिकाणी प्राप्त झालेले. तर विशेषत्वाने सांगायची गोष्ट अशी का ज्यावेळेस श्री गुरु आज गुणसुत मालुकवी रचित नवनाथ ग्रंथामधील 34व्या अध्यायामध्ये जे वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये का अडबंगनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज आले तर माणिक नावाचा एक शेतकरी या ठिकाणी शेतामध्ये आपला बैल घेऊन आऊत हाकत होता आणि आऊत हाकत असताना शेताची नांगरणी झोपली पाया देत असताना श्री गुरु गोरक्षनाथ महाराज दुपारच्या वेळेला भटकंती करत आले, आपले परिक्रमा करत आले, पायी यात्रेला जात असताना. तर त्यावेळेस येत असताना काय झालं का गोरक्षनाथांना काय होतं जठराग्नी प्रदीप्त झाला आणि त्यावेळेस महाराज उदरभरण हे जाणी जयंती कुठून भूक लागली आणि लगेच मानवी देह धारण करून आलेले हे सगळे नारायण, कवी नारायण, हरिनारायण म्हणून कवीर हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पल आहे नावीर उतरत द्रुमिला चमत्कार भाजन. नारायणांनी काय केलं का नाथांच्या रूपाने जो अवतार घेतलेला आहे सगळ्याच्या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. नवनाथ हे देव नसून नवनाथ हे संत महंत तुमच्या आमच्या दुःख वेदना तुमच्या आमच्या अंतःकरणाचा ठाव घेऊन महाराज आपल्या दुःख दारिद्र्य क्लेश चिंता मिटवणारे महाराज होते आणि नाथ महाराज गोरक्षनाथ महाराज हीच परिक्रमा करत 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 लोकांचं दुःख दारिद्र्य जे ज्या पाहिजे ते घ्या रे संत सज्जनी मांडिले दुकानं जे ज्या पाहिजे ते घ्या रे असं नाथ महाराज करत असताना इथून आले आणि त्यावेळेस तो माणिक नावाचा शेतकरी हे करत आऊत टाकत होता आणि तेवढंच आऊत सोडून आणि लगेच आपली न्याहारी सोडली आणि वेळ दुपारची वेळ असताना भोजन खायला बसणार हातात भोजनाचा घास घेतला आणि त्याच वेळेस अलक निरंजन आदेश ओम भगवती भिक्षाम देही म्हणून या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी आवाज दिला आणि त्याच वेळेस अरे कोण तू म्हणजे मी
नाथजोगी आहे आणि ह्या रस्त्याने चाललोय, मला भूक लागली, काहीतरी अन्न मिळेल का मला? तुम्ही असं काय भगवे कपडे घालून खुशाली कामं करायला काय होतं? आता सर्वसाधारण बऱ्याच लोकांची भूमिका ही असते का नाथ संप्रदायामध्ये प्रत्येक भगव्या कपडा, परंतु हा भेष भगवान की जय, हा भेष भगवंताचा आहे महाराज. हे घालणं सोपं नाही. ही रुद्राक्षाच्या माळा असेल, शैली शिंदी कंठा हे घालणं ही नाथ संप्रदायाची दीक्षा अधिष्ठित असून म्हणून त्या ठिकाणी आले आणि लगेच काय केलं का त्यांना सांगितलं. आणि अडगुनाथांची तुम्हाला सर्वांना कथा माहिती आहे तर ते प्रश्नोत्तर झाले, गुरु शिष्यांमध्ये त्यांचा संवाद झाला. तोपर्यंत गुरु आणि शिष्य नव्हते, परंतु ज्यावेळेस संवाद आला, संवादात जसं दही घुसळल्याने त्याच्यातून दोन्ही बाहेर निघतात तसं मंथन केल्यामधून त्याच्यातून काहीतरी सारांश प्राप्त झाला. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं का ठीक आहे म्हणजे चल दरी जेवण घे, अहो तुम्ही खा, तर मी सांगतो मी तुला देऊ, तू कशाला मला देतो, मीच तुला देतोय. मग त्यावेळेस त्यांनी तो भोजन प्रसाद ग्रहण केला आणि तृप्त झाले, एकदम शांत झाले, फार आनंद झाला, प्रसन्नता. हा दैवी गुण आहे महाराज. आणि गोरक्षनाथ महाराजांच्या चेहऱ्यावर अखंड असलेली प्रसन्नता त्या ठिकाणी आली. आणि गोरक्षनाथ महाराजांनी काय केलं तर लगेच त्यांनी हेच मागितलं, बोल तुला काय पाहिजे मी देतो. आणि ते अडबंगच होते, त्यामुळे त्यांनी निश्चितपणे अडबंगपणानेच उत्तर दिलं. बरोबर. त्यावेळेस लगेच त्यांनी सांगितलं तुला काय पाहिजे ते घ्या. अरे तू कोण देणार आहे म्हणजे मीच तुला भाकरी माग दारादार राहतो आणि तू कोण देणार आहे, ते तुलाच काय लागेल ते माग म्हणे, मी तुला देतो म्हणे. आज त्यावेळेस गोरक्षनाथांना वाटलं या संधीचं काहीतरी सुगंध करून ठेवावं, जीवनाला सुगंध यावा असं वाटत असेल तर सत्पुरुषाच्या संगतीशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्या माणिक शेतकऱ्याला सत्पुरुषांचा सहवास म्हणजे श्री गुरु प्रत्यक्षनाथ जतिश्री शंभू जतिश्री गोरक्षनाथ महाराजांचा सहवास मिळाला, त्यांचं जीवनाचं सोनं झालं. आणि मग महाराजांनी एक सांगितलं, गुरु गोरक्षनाथ महाराजांनी एक सांगितलं, आदेश असेल नाही तर संदेश असेल, पण तू एक काम कर, काय तुझं मन मला देऊन टाक. आपण म्हणतो ना तन मन धन गुरु अर्पण, मला काय लक्षात तर गुरुला आपल्याला तनाची गरज नसते आणि धनाची गरज नसते, परंतु एकादश इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन या एकादश इंद्रियांद्वारे भगवत स्मरण किंवा भगवत शरणागती जर झाली तर भगवत प्राप्तीशिवाय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती एक उपासना, एक सिद्ध. आणि महाराजांनी अंतकरणात माणिक शेतकऱ्याच्या अंतकरणात एक ज्योत प्रज्वलित केली आणि तीच ज्योतीने ज्योत लावावी आणि प्रत्येक दीप उजळत जावा, याप्रमाणे त्या ज्योतीचा प्रकाश आज माघ शुद्ध द्वितीयेच्या निमित्ताने सर्व धामोरी असेल, परिसरातील असेल तर त्या ज्योतीचे प्रकाश एवढ्या लाखो भाविकांच्या उपस्थितीने आज या ठिकाणी आपल्याला जाणवतोय महाराज. मग त्यावेळेस काय झालं तर मग घरी निघाले अडबंगात जो माणिक शेतकरी, संध्याकाळची वेळ झाली, घरी निघाले, बैल घेतले, वेठण भारा, मौळी वेठण भारा आणि जो आपल्या खांद्यावर घेऊन निघाले. त्याच वेळेस मनात विचारलं, अरे आपल्याला तर आपण आपलं मन यांना दिले तर आपल्याला जाता कसं आहे, म्हणून ठीक आहे त्याच ठिकाणी ते 12 वर्ष एका ठिकाणी उभे राहिले. आणि ती जी जागा आहे तर ती ही जागा आहे की या शिळेच्या जागेवर महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आणि महाराज 12 वर्ष या ठिकाणी उभे राहिले. आणि त्यानंतर 12 वर्षांनी बद्रिका इकडून श्रीराजातून परत येत असताना श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज आणि श्री गुरु गोरक्षनाथ महाराज या ठिकाणी सहज गोदावरीच्या परिसरातून जात असताना आठवण झाली गोरक्षनाथ महाराजांना, अरे इथून आपण आलो तर कोणीतरी माणिक नावाचा शेतकरी उभा होता तर आपण जाऊया म्हणून इथं आले. तर या ठिकाणी त्यावेळेस आले तर त्यावेळेस त्यांच्या अंगावर वारुळ तपश्चर्याच्या काळामध्ये तयार झालं. त्यानंतर असं वर्णन नवनाथ ग्रंथामध्ये 40व्या अध्यायामध्ये त्याच नंतर जे काही वाऱ्याने उठून पूर्ण 12 वर्ष निराहार राहिले, तपश्चर्या झाली आणि संपूर्ण 12 वर्ष जे काही हवेने पाणी तोच पर्णाहार वाढलेला पर्णाचा आहार महाराजांनी घेतला. आणि त्या ठिकाणी 12 वर्षानंतर त्यावेळेस वारुळ आलं आणि त्यावेळेस मग पाहिलं काही ठिकाणी माणिक नावाचा शेतकरी त्याचं संपूर्ण वारुळ झालेलं. तर ते वारुळ बाजूला केल्यानंतर प्रश्नोत्तर झाले, कोण रे म्हणतो, म्हणजे तू कोण, असे एकमेकांना प्रश्नोत्तर. यांनी आर्य म्हटलं की त्यांनी कार्य म्हणायचं. आणि मग महाराज गमत पाहतो काय चाललंय हे सगळं त्यावेळेस. आणि त्याच वेळेस काय झालं का ठीक आहे तुला ज्ञानी दिसतो, तो म्हणजे तूच जास्त ज्ञानी आहे, तू नको मला म्हणजे असं आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, तू मला अक्कल शिकवू माझं, तू गुरु आहे, माझा तूच माझा गुरु आहे, मला फार काही शिकवण्यापेक्षा. तर अडवंगात तो माणिक शेतकरी तोच गोरक्षनाथांना म्हणला तर महाराज मी काही शिकवण्यापेक्षा तुम्हीच माझे गुरु आहात. आणि ह्या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि तो शब्द महाराजांनी एकदा पकडून घेतला आणि तो झेलून घेतला महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांनी शब्द आणि लगेच त्यांना दीक्षा दिली. आणि हे कौतुक पाहत असताना गुरु शिष्यांचा संवाद होत असताना ज्यांनी जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय हे स्तोत्र ज्यांनी लिहिले ते परमपूज्य जोगन विठामायांचे नाथ संप्रदायाचे अधिकारी जोगन विठामायांचे शिष्य हरिनाथ महाराज यांनी जी महाराजांची आरती लिहिली, जय जय अडबंगनाथ जती ओवाळी तो तुझं प्रेममूर्ती. आणि मग त्यांनी ते वर्णन केलं त्या संभाषणाचं. तर गुरु शिष्यांचं जो संभाषण चाललं होतं तर त्यावेळेस
कोण म्हणतं तर मच्छिंद्र कौतुक देखून मच्छिंद्रनाथे आडवंगी पाचारिले जय जय आडवंगनाथ जती ओवाळतो तुझं प्रेम मूर्ती. हे कौतुक देखून जे आडवंगनाथांना नामाभिधान दिलं, जी गुरुदीक्षा आणि नाम दिलं जातं, ते नामकरण जे कोणी दिलं तर ते आडवंगनाथ महाराजांचं नामकरण केलं असेल ते मच्छिंद्रनाथ महाराजांनी. याचा एक विषय, महाराजांना आज लाखो भक्त या ठिकाणी येतात, महाराजांना प्रत्यक्षात दर्शन देतात, प्रत्यक्षांच्या अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात. दर्शन अनेकांना होतं, गुढीच्या रूपाने दर्शन होतं, काही वाऱ्याच्या रूपाने होतं, काही प्रकाशाच्या रूपाने दर्शन होतं, काहींच्या अंतःकरणामध्ये महाराज आदेश होतात, संदेश होतात. याची विशेषत्वाने वेगळी ओळख सांगायची गरज नाही, कारण जिन पायो उन छुपायो. आलं का लक्षात? आज या स्थानाला प्रसिद्धीची गरज नाही, त्याची परीक्षा द्यायची गरज नाही किंवा त्याची प्रसिद्धी करायची गरज नसते किंवा त्याला उजाळा द्यायची काय आवश्यकता वाटत नाही. म्हणून आज जे मूळ स्थान जे आहे, म्हणून कौतुक देखून मच्छिंद्रनाथे आडबंगी पाचारली जय जय आडबंगनाथ जती ओवाळतो तुझं प्रेममूर्ती. आणि या ठिकाणी मी जे सांगितलं आता ते धामोरीला इथं अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, प्रत्यक्ष महाराज दर्शन देतात. तर ज्यांनी ही आरती आडबंगनाथांची एकमेव आरती आमच्या श्री गुरु हरिनाथ महाराजांनी लिहिली, त्याच्यानंतर शंकर महाराजांचा सहवास होता, तिने लिहिलं धामोरीच्या विठामाय, धामोरीला विठामाईच्या दासा दर्शन दिले हो जय जय आडबंगनाथ जती ओवाळतो तुझं प्रेममूर्ती. आजही लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचं सांगण्याची गरज नाही. सज्जनाचे चाले वाऱ्या हाती माप, बरं का? कुणाची प्रसिद्धीची गरज नाही किंवा कशाची गरज नाही. कोणी आलं म्हणून काम राहील नाही. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना. महाराजांचं कार्य आज अद्वितीय स्वरूपात चालू आहे. त्या ठिकाणी ही जी सेवा असेल ती आमचे सुकेनकर अभिजित दादा सुकेनकर असतील, मांजरे पाटील असतील, त्याचप्रमाणे आपले विजयराव सुकेनकर पाटील असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार हे नित्यनेमाने विजयराव जाधव साहेब हे नित्यनेमाने या ठिकाणी मंदिराची पूजा, अर्चा, देखभाल, दुरुस्ती, रंगरंगोटी सुधारणा, त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर, धर्मनाथ देवीच्या कामामध्ये तन मन धनाने महाराज जीव ओतून करणारी माणसं आहे सगळी. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट ही जीव ओतणारी माणसं आहे. दुसरी गोष्ट, ह्या कामाचं तुम्ही आता लोक येतात का, तर आता या मागच्या 4 महिन्यापूर्वी येऊन गेलेले 17 देशातून अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड या 17 देशातून वेगवेगळे शास्त्रज्ञ ते भारताचा एक दौरा करण्यासाठी आले होते. आणि ते ज्यावेळेस आले त्यावेळेस विशाल काय असलेला हा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या नावाने असलेला गोरक्षनाथ चिंच हा विशाल काय वृक्ष त्यावेळेस त्यांनी पाहिला. आणि त्यावेळेस ते वेव्ज आणि तरंग ते ज्यावेळेस धानाला बसले त्यांनी ती वेव्ज तरंग अनुभूती या ठिकाणी घेतली. आणि त्यावेळेस आता भारताचं जाऊ द्या, महाराष्ट्राचं जाऊ द्या, नाशिक नगर जिल्ह्यातलं जाऊ द्या, परंतु संपूर्ण जगभरातून लोक येतात. त्यामुळे घरी प्रचितीची काय गरज, कोणाला सांगण्याची काय आवश्यकता आहे? इथपर्यंत डंका महाराजांचा डंका वाजलेला आहे, बाकी सांगण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट अजून एक काय झालं का, याचं अनुष्ठान हे धामोरीच का किंवा अनेक ठिकाणी महाराज फिरले, आजही भ्रमंती चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, श्री गुरु गोरक्षनाथ महाराज, श्री गुरु आडबंगनाथ महाराज धुंडीसुख मालुक विरचित नवनाथ ग्रंथामध्ये जे काही वर्णन आलेलं आहे का, बाकीच्या इतर सगळ्या संतांनी मुघल काळामध्ये आक्रमणं झाली, बाकीची अराजकता आली आणि त्यामुळे समाध्या घेतल्या आणि सुप्त रूपाने आपलं कार्य त्यांनी आरंभ केला. आणि सुप्त रूपातून अनंत पटीने कार्य हे मोठ्या प्रमाणात होत असतं. परंतु श्री गुरु गोरक्षनाथ महाराज आणि श्री गुरु आडबंगनाथ महाराज त्यांची आमचे खरंच महाराज श्रद्धा आहे खूप महाराजांवर. आणि नित्यनेमाने आमची खूप मंडळी दर गुरुवार असेल, नित्यनेमाने येणं जाणं असेल, गुरुवार असेल, परंतु गुरुवार बरीच मंडळी चुकवत नाही. तर ते सगळी मंडळी इथं दर्शनाला येत असतात का, जे माणिक नावाचे जे शेतकरी होते का, जे आडबंगनाथ नावाने त्यांचं नावाभिधान झालं आणि बाकीचं सगळं नाथ संप्रदाय. तर माणिक नावाचे शेतकरी जे होते त्यांचा जन्म जो झाला तो आपल्या आडबंगनाथांचा जो जन्म झाला, पूर्वाश्रमीचे आडबंगनाथ म्हणजे पूर्वाश्रमीचे माणिक शेतकरी आणि नंतर आडबंगनाथ, गुरु नंतर नाव बदललं, सगळं बदललं. आणि मग त्या शेतकऱ्याचा जन्म मानोरीच आपल्या धामोरीच्या मांजरे कुटुंबामध्ये झाला. आणि ह्याच मांजरे कुटुंबातले एक घराणं का ज्यांच्यामध्ये त्यांचीच वंश, त्यांच्या मुलीचा वंशाचा एक विस्तार आणि ते जाधव कुटुंब, आई मांजरेंची होती त्यांची. आणि ते कुटुंब आज या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि त्यांचं सगळं म्हणजे एक मुलीचा वंश चालतो, एक मुलाचा वंश चालतो. आणि त्याच माध्यमातून हे दोन्ही कुटुंबाचं एक अधिष्ठान प्राप्त असेल, मांजरे कुटुंब असेल, जाधव कुटुंब असेल, यांचं हे मूळ पुरुष म्हणता येईल आपल्याला यांना महाराज आडबंगनाथांचं खरं सांगायचं तर मूळ पुरुष, या घराण्याचे मूळ पुरुष बरं का. तर जर आपण यांना विसरलं तर काहीच नाही, कोणीच नाही, त्यांच्याशिवाय काही किंमत नाही. म्हणून ह्या लोकांनी खरं मुलाला धरलेले आणि त्यांचा विस्तार पाहायची गरज नाही कोणाला. आलं का लक्षात? मग त्यामुळे या घराण्याचे मूळ पुरुष आहे. मग ते कोणापर्यंत आजही त्यांनी कोणाकडे हात पसरलेला, आम्हाला आज अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाहतो, परंतु हात पसरल्याचं आजपर्यंत कोणाकडे पाहिलं नाही. या ठिकाणी कुठला उत्सव असेल,
मंदिरामध्ये काही असेल, या ठिकाणी कुठल्या प्रकारची पावती घेतलेली, या ठिकाणी अन्नदान सेवा असेल, नामस्मरण असेल, दिवाबत्ती असेल किंवा कुठलंही काही असेल, लाईट बिल असेल, तर स्वेच्छेने हा त्याचा धर्म आहे महाराज. आलं का लक्षात? स्वच्छेचा त्याचा धर्म आहे. परंतु यामध्ये नाथांची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा ती जुळी त्याला वाटेल त्यांना द्यायचं, मर्जीचा विषय. म्हणून असं सक्तीने आणि रक्तभिक्षा पण होत नाही. तुम्ही 10 रुपये दिले, तुम्ही 11 द्या असं अजिबात सुद्धा नाही. किंवा तुम्ही नाशिकहून येताय किंवा कुणी बाहेरून येत आहे आणि आमच्या नाथांसाठी एक हार घेऊन या, असं आजपर्यंत या कुटुंबाने कोणाला शब्द खर्च केलेला नाहीये. तर त्यामुळं सर्वस्वी जी सेवा आहे महाराजांची ती या ठिकाणी महाराज हे कुटुंबीय करत असतं. हा एक विषय. तर ही जी शिळा आहे या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं. ही शिळा आता काय झालं, त्या जमिनीच्या जवळपास दोन खाली जमीन लेवलच्या खाली. तर मग असं एक नवीनच होतं त्यावेळेस का ही थोडीशी उंच घेऊ आणि मंदिराचे आपण प्राण प्रतिष्ठा वगैरे करून घेऊ म्हणून या ठिकाणी 7 फूट खोल खंद आणि 7 फुटानंतर सुद्धा ती अखंड राहिली. आणि त्यावेळेस मग काय एवढी एक सर्वसाधारण 1 फूट उंचीची शिळा अखंड 7 फुटापर्यंत अखंड सापडणं सोपं नाही. आणि एक नाथांचं एक कार्य का आपण जसं अग्नी आपल्याला सगळ्या गोष्टी बोलून उपयोगाचा आहे, परंतु हातात घेतला चटण्या वस्तू महाराज काहीतरी आपण आपल्या मर्यादा सांभाळायचं. आणि महाराजांचं एक आहे म्हणजे त्याला स्पर्श ते स्वरूप महाराज त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार नाही म्हणून ते तसंच ठेवलं. आणि आज या ठिकाणी अडवनाथांची शिळेच्या रूपाने महाराज 7च नाही, 7 खाली आपण 7 फुटापर्यंत गेलो. पाया करताना ज्यावेळेस मंदिराला रचना करायची त्यावेळेस आपण 7 फुटापर्यंत गेलो, परंतु ते बुजून जायचं आणि 2 फुटापर्यंत मग अजून एक गोष्ट झाली ती या ठिकाणी मग 2 भूमिका एक साकारल्या जातात किंवा सांगितलं जातात. कुछ जान के चलो कुछ मान के चलो. आता बऱ्याच ठिकाणी आडबंगनाथांची भक्त आता मी या मूळ विद्या विषयावर एक राहिला का आडबंगनाथ मग कुठले काय कसं बरं का. तर अनेक कल्पना आहे. तर कल्पना असेल हे असेल अधिष्ठान प्राप्त आहे बऱ्याच ठिकाणी. आता नाथांचे बऱ्याच ठिकाणी स्थान आहे त्याच्याबद्दल आपलं कोणाचं आम्हाला कोणाचा हे विषय खोडायचा नाहीये, काही संबंध नाही खोडणार. ब्रह्मच करत होतो, भ्रमण करत होते. परंतु ज्यावेळेस सगळ्या नाथांनी ज्यावेळेस समाधी घेतल्या त्यावेळेस गुरु गोरक्षनाथ महाराज आणि आडबंगनाथ महाराजांची समाधी नाही. आजही त्यांची भ्रमंती. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे काही आडबंगनाथांचे जे मूळ स्थान आहे त्याच्या जन्मभूमी, तपोभूमी, कर्मभूमी आणि दीक्षाभूमी जे काय आहे ते श्री क्षेत्र धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा जिल्हा अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर. आता नावात थोडं बदल झाले, जिल्हा अहिल्यानगर हे. तर या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय तर इथं 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ महाराज आले आणि 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्या आर्थिक वर्णन असं हरिनाथ महाराज तर फार पूर्वी झालेले महाराज जोगनविठा माहिती त्यांनी त्यावेळेस लिहून ठेवलं का कौतुक दे कुणी गुरु शिष्यांचा जो संवाद झाला 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर आणि त्याला साक्षीदार मच्छिंद्रनाथ महाराज पण कौतुक दे कुणी मच्छिंद्रनाथ हे आडबंगी पाचारले. याचा अर्थ ही तपस्थली हीच आहे महाराजांची. आलं का लक्षात? हा एक महत्वाचा मुद्दा झाला. आणि दुसरी गोष्ट काय झाली का याची प्रचिती काय तर गुरु गोरक्षनाथ मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर गोरक्ष चिंच हे जगभरात सुद्धा नाही सापडणार. जंगलामध्ये सापडलं नाही सापडलं आहे 9 फांद्याशिवाय एक विषय. आणि गोरक्षनाथ मंदिरामध्ये असलेला हा गोरक्ष चिंच तर याच्याबद्दल काय आणि किती वर्णन करावं महाराज. तर एक विषय असे आहे का आडबंगनाथ महाराज ज्यावेळेस तपश्चर्याला बसले काहींचं म्हणणं असं झालं त्या आडबंगनाथांना सावली देण्यासाठी गोरक्षनाथ महाराजांनी तिथं एक वृक्षाची गोरक्ष चिंचाची व्यवस्था म्हणजे आशीर्वाद दिला. आशीर्वाद आपला आशीर्वाद किंवा अभय दिलं, एक छत्र त्यांच्यावर धरलं. आणि दुसरी एक भूमिका अशी आपल्याला नाथांच्या चरित्राला गवस नाही, आकाशाला गवस नाही घालू शकत नाही, परंतु एक मान्यता अशी सुद्धा आहे त्याच्यावेळेस आडबंगनाथ महाराज इथं तपश्चर्याला होते. तर त्यावेळेस असं म्हणतात का बघा आपण विज्ञान सुद्धा पाहतं का नख आणि केस वाढतात. मनुष्य गेल्यानंतर सुद्धा किंवा ध्यानात सुद्धा कशा कोयला मराठामध्ये जे असतात ते सुद्धा सैन्यामध्ये दाबलेले सुद्धा. तर तसे तपश्चर्याच्या काळामध्ये ज्यावेळेस आडबंगनाथ महाराज तपश्चर्या बसली तर ती केस वाढून आणि ते वर मुलांच्या रूपात येऊन त्याला पालवी फुटल्या असं सुद्धा एक मान्यता भक्तांची आहे. आता तो कसं काय आपल्याला ते तपासायचं आपल्याला त्याचा अधिकार नाही, आपण त्याचं नाही कुछ जान किचले कुछ मान किचले. परंतु खरं सांगू का आमचं समर्पण भाव त्यांच्या ठिकाणी कायावाच्या मनोभावे आम्ही त्यांची चरणी लोटांगणे आम्हाला दुसरं काही नाही नाही त्याचा सखावारी त्यावर विश्वकृपा करे. आणि या आडबंगनाथ या जी गोरक्ष चिंच आहे या गोरक्ष चिंचेला एक म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तर 9 फांद्या या गोरक्ष चिंचेला आहे. आणि 9 मेन ब्रांचेस आहे जे नवनारायणचं प्रतीक या ठिकाणी दर्शवतात. नवनारायणांचं या ठिकाणी अवतार आहे हे अस्तित्वात आहे हे या ठिकाणी दर्शवतात. कबीर हरी याच
वृक्षाखाली ही जी शिळा आहे ही आज विराजमान आहे. अडबंगीनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, हीच ती शिळा आज चिरंतर आहे. गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग पाणी मच्छिंद्र चौरंगी देवाने कलियुगातले नवरात्र आणि ज्यावेळेस अवतारापूर्वीचं कबीर हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पल आहे ना आविर्भवतो द्रुमिला चमत्कार भाजला हा आणि म्हणून हे नवनारायण या ठिकाणी अवतरित झाले आणि खरोखर आमच्यासाठी महाराज आमच्या जीवनातले गेल्याचे ताईच झाले. आमच्या जीवनाचा उद्धार करण्याला नाथ हे महाराज गिरणेवाले मोठानेवाले वरप्रदायक हे भक्तांना अभय देणारे आणि म्हणून आमच्या सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्तीसाठी सगळे भक्तगण येतात. या ठिकाणी ज्यांना गुरुजी एक सांगायचं ज्या जीवनात गुरु शिवाय भटकंती करत राहिले महाराज तर हे बघा शोधून गुरु सापडत नाही पण गुरु इथे शिष्याचा शोध घ्यायला आले ते हे स्थान आहे आणि त्या स्थानावर ज्यांना गुरुची प्राप्ती करायची असेल त्यांनी या स्थानावर आली महाराजांना प्रार्थना केली अडबंगनाथ महाराजांना त्यांच्या जीवनात सद्गुरू कारण गुरु उन देव मोठा असे म्हणेल लोकांना जीवनात सद्गुरूंचं स्थान फार मोठं आहे. असे सद्गुरू स्थानी असणारे चैतन्य श्री जती अडबंगनाथ महाराज व गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी वारंवार नमस्कार वारंवार नमन जन्मोजन्मांतरी यांच्या ऋणातच आम्ही राहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय. चैतन्य जती अडबंगनाथ महाराज की जय. चैतन्य जती गोरक्षनाथ महाराज की जय. चैतन्य जती श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त